श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये एक आपण साधा सोपा परंतु अतिशय प्रभावशाली असा उपाय पाहणार आहोत. हा उपाय केल्यानं आपल्यावरची सर्व संकट, दुःख, दारिद्र्य दूर होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असते, वाईट शक्ती, दोष, पीडा, सर्व अडचणी देखील नष्ट होण्यास मदत होणार आहे. तर आपल्याला कोणत्याही महिन्यातील एका गुरुवारी मी ज्या ठिकाणी सांगणार आहे तर त्या ठिकाणी एक तांब्यावर पाणी ठेवायचं आहे. हे पाणी ठेवल्यानं आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर आपल्या मुलांची, पतीची, घराची भरभराट होण्यास मदत होणार आहे. आता असा हा कोणता अत्यंत प्रभावशाली उपाय आहे हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. प्रत्येक कुटुंबामध्ये, घरामध्ये काही ना काही अडचणी या असतातच. मग त्या दूर करण्यासाठी प्रत्येकजण काही ना काही उपाय, तोडगे हा करत असतो. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहावी, लक्ष्मी मातेची कृपा आपल्या कुटुंबावर राहावी, यासाठी प्रत्येकजण काही ना काही उपाय करत असतो. तर आपल्या या सर्व समस्या दूर होण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती टिकून राहण्यासाठी, आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असेल किंवा कोणी जर करणी केली असेल, ग्रहदोष असतील, वास्तुदोष असतील, तर ते सर्व दूर होण्यासाठी आणि हा उपाय केल्यामुळं आपल्याला नक्कीच मदत होणार आहे. हा उपाय आपल्याला फक्त गुरुवारी करायचा आहे. मग महिन्यातील कोणत्याही गुरुवारी तुम्ही या उपायाला सुरुवात करू शकता. परंतु आपल्याला हा उपाय एका गुरुवारी न करता आपल्याला 9 गुरुवारी हा उपाय करायचा आहे. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही जास्तीत जास्त हा उपाय केला तरी देखील चालू शकतो. हा जर तुम्ही उपाय चालू केला तर तुम्हाला अगदी थोड्याच दिवसात याचा परिणाम दिसून येणार आहे. तुमच्या घरामध्ये एक प्रकारचे सकारात्मक वातावरण निर्माण झालेले तुम्हाला दिसून येणार आहे. घरामध्ये पैसा टिकण्यास सुरुवात होणार आहे. तुमची जर नोकरीची किंवा व्यवसायामधील जर काही अडचणी असतील तर त्या देखील दूर होण्यास मदत होणार आहे. तुमच्या घरामध्ये जर गरिबी असेल किंवा सतत काही ना काही कारणामुळे वादविवाद, भांडणं, कलह जर होत असेल तर ते देखील दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे. तर आता आपण जो हा उपाय करणार आहोत तर तो कसा उपाय करायचा आहे तर तो जाणून घेऊया. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे. आता आपण जो तांब्या घेणार आहोत तर हा तांब्या जर आपण तांब्याचा जर घेतला तर अतिशय उत्तम. जर तुमच्याकडे जर तांब्या नसेल तर तुम्ही इतर कोणत्याही धातूचा तांब्या घेऊ शकता. आणि या तांब्यामध्ये तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही गंगाजल घेऊ शकता. जर शक्य नसेल तर तुमच्या घरातील शुद्ध पाणी तुम्ही घ्यायचं आहे. म्हणजेच आपण जे पाणी पिण्यासाठी वापरतो तर ते पाणी आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर हा जो तांब्या घेतलेला आहे आपण तर तो तांब्या घेऊन आपल्या देवघरामध्ये आपल्याला ठेवायचा आहे. आणि हा तांब्या ठेवत असताना आपण हा तिन्ही सांजेच्या वेळेला म्हणजेच संध्याकाळी 6:30 ते 7:30 या दरम्यान ज्या वेळेला आपण देवाजवळ, तुळशीजवळ दिवा लावतो तर त्यावेळेला आपल्याला हा तांब्या आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे. आता हा तांब्या ठेवत असताना तुम्ही देवघरात देवाच्या आजूबाजूला हा कुठेही तांब्या ठेवू शकता. जिथे जागा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हा तांब्या ठेवायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला या तांब्यामध्ये, या कलशामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, फुलं व्हायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला या कलशाची, या तांब्याची पूजा करायची आहे. त्याचबरोबर या तांब्यामध्ये आपल्याला ₹1 एक नाणं देखील टाकायचं आहे आणि एक सुपारी देखील टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला या तांब्याला तसेच आपल्या देवघरातील देवांना प्रार्थना करायची आहे. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी टिकू दे, नांदू दे, आपल्या घरामध्ये बरकत होऊ दे, आपल्या घरातील सर्व दुःख, अडचणी, संकट दूर होऊ दे, आपल्या पतीची, मुलांची, घराची भरभराट होऊ दे, घरावरची सर्व विघ्न, दारिद्र्य दूर व्हावे, यासाठी जी तुमची काही इच्छा असेल, मनोकामना असेल, संकट असेल तर ते सर्व काही आपल्याला या देवघरातील देवांसमोर आणि या कलशासमोर बसून आपल्याला मनापासून बोलायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला श्री माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे, भगवान श्री विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे, श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं आहे. त्यांना आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. लक्ष्मी मातेला आपल्या घरामध्ये टिकून राहण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांचा, भगवान श्री हरी विष्णूंचा कृपाशीर्वाद आपल्या कुटुंबावर राहावा यासाठी प्रार्थना करायची आहे.
आणि दुसरा दिवस म्हणजे शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित असून या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, अंघोळ वगैरे करायची आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरामध्ये जाऊन बसायचं आहे. सर्व देवांची पूजा करायची आहे, सर्व देवांना नमस्कार करायचा आहे. आपण जो रात्री तांब्या भरून ठेवलेला आहे तर तो तांब्याची देखील आपल्याला पूजा करायची आहे आणि हा तांब्या आपण ठेवत असताना रात्री आपण हा तांब्या झाकून ठेवायचा आहे. कलशावरती आपण काहीही भांडं किंवा एखादी प्लेट ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला या सर्व देवांना आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी, आपल्यावरची सर्व संकट दूर होण्यासाठी, जी इच्छा मनोकामना असेल तर त्यासाठी सर्व काही आहे तर त्यासाठी या देवांना आपल्याला प्रार्थना करायची आहे, लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपले हे जे पाणी आहे तर ते पाणी आपण घ्यायचं आहे आणि आपल्या तुळशीमध्ये अर्पण करायचं आहे, व्हायचं आहे. आणि त्यानंतर जे आपण ₹1 जे नाणं ठेवलेलं आहे तर हे नाणं आपण आपली तिजोरी असेल, आपले ज्या ठिकाणी आपण पैसा अडका ठेवत असो, धन ठेवत असो तर त्या ठिकाणी आपल्याला हे जे ₹1 नाणं आहे आणि जे सुपारी आहे तर ते आपल्याला तिजोरीमध्ये आपल्याला ठेवून द्यायचं आहे. मग तुम्ही एखाद्या वाटीमध्ये ठेवू शकता किंवा एखाद्या लाल कपड्यामध्ये बांधून ठेवलं तरी देखील चालू शकतं. आणि त्यानंतर पुढच्या गुरुवारी देखील आपल्याला असाच ₹1 आणि 1 सुपारी या कलशामध्ये, या तांब्यामध्ये ठेवायची आहे, टाकायची आहे. परंतु आपण ही सुपारी आणि जे ₹1 नाणं आहे तर ते आपण कुठेही न ठेवता ही पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी आपल्याला देवघरामध्ये पुन्हा ठेवायचं आहे. त्याची दररोज आपण देवघरातील देवांची पूजा करत असताना या ₹1 नाण्याची आणि या सुपारीची आपल्याला पूजा करायची आहे. त्यानंतर पुढचा गुरुवार येईल तर त्या दिवशी या गुरुवारी आपल्याला ही नाणं आणि ही सुपारी आपल्याला या पाण्यामध्ये टाकायची आहे. असं आपल्याला प्रत्येक गुरुवारी करायचं आहे आणि त्यानंतर पूजा झाल्यानंतर आपल्याला पुन्हाही आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचे आहे. आता जर तुमच्याकडं जर तुळशी वृंदावन नसेल, आपण जे हे कलशामध्ये पाणी ठेवलेलं आहे ते विसर्जित करण्यासाठी, तर तुमच्या घराच्या जवळ जे कोणतेही फुलाचं झाड असेल किंवा कोणतेही जे झाड असेल तर त्या झाडाला तुम्ही हे अर्पण करायचं आहे. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हे पिंपळाच्या झाडाला किंवा उंबराच्या झाडाला जर पाणी अर्पण केलं तर अतिशय उत्तम होईल. जर तुमच्या घराच्या जवळ जर पिंपळाचे किंवा औदुंबराचे जर झाड नसेल तर मग तुम्ही तुळशीला किंवा इतर झाडाला अर्पण करू शकता. पण शक्य असेल तर तुम्ही या औदुंबराच्या झाडाला किंवा पिंपळाच्या झाडाला अर्पण करण्याचा प्रयत्न करावा. आणि अशा प्रकारे आपल्याला 9 गुरुवार हा उपाय करायचा आहे. आणि जर शक्य असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त वेळा हा उपाय करायचा आहे. आणि ज्या वेळेला आपण औदुंबराला, तुळशीला किंवा पिंपळाच्या झाडाला हे पाणी अर्पण करत असू तर त्यावेळेला देखील आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आणि मी ही जी सेवा करत आहे तर ही माझ्या कुटुंबासाठी, माझ्या परिवारासाठी, माझ्या परिवाराच्या सुखासाठी मी करत आहे. तर माझ्या कुटुंबावरती, माझ्या परिवारावरती जी संकट आहेत, अडचणी आहेत, दुःख आहे, दारिद्र्य आहे तर ती दूर होण्यासाठी मदत कर. माझ्या घरामध्ये सुख शांती टिकून राहू दे. माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद माझ्या घरावर राहू दे. अशी जी काही आपली इच्छा असेल, मनोकामना असेल, माझ्या मुलांची, पतीची, घराची भरभराट होऊ दे, घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास राहू दे, अशी सर्व इच्छा मनोकामना आपल्याला या वृक्षांजवळ बोलून दाखवायचे आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे जे जल आहे तर ते अर्पण करायचं आहे. आणि यामध्ये जे फुलं आहे तर ते देखील तुम्ही झाडाच्या मुळाशी आपण अर्पण करू शकता. तर अशा प्रकारे अतिशय साधा, सोपा परंतु अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आपल्याला या गुरुवारी करायचा आहे. मग तुम्ही या जानेवारी महिन्यात जर या उपायाला जर सुरुवात केली तर अतिशय उत्तम होईल. गुरुवार हा श्री स्वामी समर्थांचा, श्री दत्तगुरूंचा वार असल्यामुळे आपल्यावरती श्री दत्तगुरूंचा, भगवान श्री हरिविष्णूंचा, माता लक्ष्मीचा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपाशीर्वाद राहणार आहे. आणि त्यामुळं आपल्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी मातेचा वास राहणार आहे. या सर्व देवी देवतांची आपल्यावरती कृपा राहणार आहे आणि सर्व इच्छा मनोकामना आपल्या पूर्ण होण्यास यामुळं मदत होणार आहे. तर अशा प्रकारे आपला आजचा हा व्हिडिओ, आजची ही माहिती इथंच थांबवते. तुम्हाला ही माहिती, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. आणि हा उपाय मी जो सांगितलेला आहे तर तो अत्यंत प्रभावशाली असा उपाय आहे. तर हा उपाय जरूर करून पहा. आणि जर तुम्ही उपाय केला आणि याचा फायदा झाला तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर आपला आजचा हा व्हिडिओ, आजची ही माहिती इथंच थांबवते. तुम्हाला ही माहिती, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.